संचित क्रिया माना भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुका म्हणे माया तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म परम पुरुष शौर्ये पांडुरंग मुरारी कमल नयन हासम गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवल हासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुण्डलीकाय धातुं मुनिर्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो प्रथम विष्णवे प्रभ विष्णवे ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हर हर सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण
सद्गुरु भास्करा कीर्ती जयाची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायारी मस्तक हे पायावरिया वारकरी जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल संचित क्रिया मान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म रामकृष्ण हरी काही रुसल्या का काही हा काही रुसला का तुम्ही नाही ना मग बोला ना झाले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुमचा काही विषय नाही तुमचा कशातच विषय नाही यांनाच फार सांभाळून घ्यावं लागतं बरं का प्रत्येक गोष्टीत पण ही परिचयाची सुरुवात असल्या कारणाने मी सुरुवातीला रामकृष्ण हरी म्हणतेच रामकृष्ण हरी एकदा सर्वांनी म्हणा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते तुम्हा आम्हा साधकांचे मायबाप अज्ञानी जड जीवाचा उद्धार करण्याचं सगळ्यात सोपं साधन ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं आणि द्वैत भाव संपून अद्वैत भावानं भगवंताच्या प्राप्तीपर्यंतचं साधन ज्या संतांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं असे महान संत जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती संत तुकोबार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा आणि भगवंताच्या नामाचं महात्म्य प्रतिपादन करणारा अभंग या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या नामचिंतनाचं महात्म्य विशद करत असताना सांगत असताना हे नाम काय परिणामकारक आहे किती परिणामकारक आहे काय करू शकतं नामस्मरण काय करू शकतं ऐसे विठोबाचे नाम कैसे विठोबाचे नाम तुटे भवरोग ऐसे विठोबाचे नाम कैसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म ऐसे विठोबाचे नाम कैसे विठोबाचे नाम कैसे विठोबाचे नाम अंतःकरणामध्ये तीळ मात्र पाप राहू देत नाही वसो न शके पाप ऐसे विठोबाचे नाम जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम कैसे विठोबाचे नाम कैसे तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम
मायेला दासी बनवण्याची ताकद भगवत चिंतनात आहे, नामस्मरणात आहे. अशा स्वरूपाचं प्रतिपादन जगद्गुरु तुकोबराय अभंगात करतात. सुरुवातीला फार गोड अशा पद्धतीनं सुरू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. निमित्त चंपाषष्ठी आहे आणि श्री खंडेरायाचं फार सुंदर असं या ठिकाणी देवालय उभारलेलं आहे. विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर आहे आणि गोड अशा पद्धतीनं तुम्ही सर्वजण इथपर्यंत भगवान खंडोबाची आणि इथपर्यंत पांडुरंग परमात्म्याची फार अत्यंत अंतःकरणानं सेवा करत आहे. मुळात 2 मंदिरं वेगवेगळी बांधली काही हरकत नाही, पण नसती बांधली तरी काही वाटलं नसतं. कारण इथपर्यंत इकडे मल्हारी जरी एक वेगळा अवतार दिसत असला तरी तो भगवंताचा म्हणजे पांडुरंग परमात्म्याचाच तो अवतार आहे. किंबहुना पांडुरंग परमात्मा तो मल्हारीचाच अवतार आहे. आणि निश्चितच इथपर्यंत फार गोड अशा पद्धतीने चंपाषष्ठी निमित्त सुरू असलेला आपला हा गोड असा सप्ताह. 4 दिवसांचा या ठिकाणी आपला हा सप्ताह सुंदर अशा पद्धतीने आजची ही सुरुवात आहे. हेच वर्ष आहे का पहिलं? भरपूर वर्षांपासून या ठिकाणी आपला हा सप्ताह चंपाषष्ठी निमित्त भव्य कीर्तन महोत्सव या ठिकाणी सुरू आहे आणि गोड अशा पद्धतीचं आयोजन करून इथपर्यंत तुम्ही सगळेजण उपस्थित आहात. आणि ज्यांचं फार मोलाचं मार्गदर्शन आपल्या या चंपाषष्ठी निमित्त सुरू असलेले या संकीर्तनाला प्राप्त होतं असे आमचे आदरणीय बंधुस्थानी असणारे आणि महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, गोड अशा पद्धतीचा ज्यांचा स्वभाव आहे आणि फार परमार्थाविषयी अत्यंत स्नेह आणि प्रेम असणारे या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण योगेशजी महाराज जाधव यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. फार सुंदर असं मुळात एवढा मोठा कार्यक्रम, एवढा मोठा भव्य सोहळा करायचा त्याच्यासाठी लीडर फार महत्त्वाचा असतो बरं का. तुम्ही कोणतंही काम करा, कोणतंही काम करा, कुठलंही काम असू द्यात, कुठलंही काम असू द्यात, कामाकरिता पुढे लीडर असणं फार महत्त्वाचं असतं. आणि ज्या पद्धतीचा लीडर असेल त्या पद्धतीचे ते बाकीचे कामगार चाललेले असतात. सांगण्याचं तात्पर्य एक संघ जर चालत असेल तर तो त्या लीडरच्या शब्दावरती चालतो. त्यामुळे लीडर व्यवस्थित मिळणं फार महत्त्वाचं आहे. गाव चांगलं घडायचंय ना, सरपंच चांगला असलाच पाहिजे. आणि आहेत बरं का, सरपंचांची भेट झाली माझी, चांगले सरपंच, चांगले लीडर महत्त्वाचं आहे. तसं या सोहळ्यासाठी मार्गदर्शन करणारे आदरणीय हरिभक्तीपरायण योगेशजी महाराज आहेत. म्हणून खरंच फार चांगलं लीड तुम्ही इथपर्यंत करताय. एकदा पुन्हा जोरदार टाळी वाजवा. इथपर्यंत गोड अशा पद्धतीचा सुरू झालेला आजचा हा पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे देण्यात आली. उपस्थित सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि फार अंतःकरणानं या ठिकाणी ज्यांचं सौजन्य इथपर्यंत प्राप्त झालेलं आहे आणि खरंच अट्टहासानं ही सेवा इथपर्यंत घेण्यात आलेली आहे, ज्यांचं सौजन्य आजच्या सेवेकरिता प्राप्त झालेलं आहे, आदरणीय आपल्या दिंडोरी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रदीप दादा, प्रशांत दादा कड यांचं एकदा जोरदार टाळी वाजवा. फार मनापासून धन्यवाद. प्रशांत आप्पांचंही फार धन्यवाद. सुंदर अशा पद्धतीचं या ठिकाणी सौजन्य प्राप्त करून दिलं. मुळात नाव घ्यावं याचा काही अट्टहास नव्हता, आग्रह नव्हता, पण मुद्दामून मी कीर्तनात सौजन्य दात्याचं, अन्नदात्याचं आभार मानते. त्याचं कारण आहे, समाजात अनेक लोकांजवळ पद आणि पैसा राहतो, पण सगळ्यांचंच पद आणि सगळ्यांचाच पैसा या धार्मिक कार्याला नाही लागत. काहींच्या पैशाला टॅक्स लागून जातात, ते बाकीच्या ठिकाणी व्यर्थ घालवायला चालतील, पण सप्त्याला पावती फाडायची म्हटली की गाव सोडून जातील, म्हणजे काही कामानिमित्त बाहेर निघून जातील. असं काहीतरी कारण येतात आडवी. धार्मिक कार्यक्रमाला, धर्मकीर्तीला इथपर्यंत दातृत्वानं दान धर्म करायचं असेल ना, तर याच्याकरिता भगवंताची कृपाच असावी लागते. त्याच्याशिवाय हे दातृत्व अंतःकरणात निर्माण होत नाही. निवांत वाजवा, निवांत वाजवा. थंडीचे दिवस आहेत, आपल्याला काही गडबड आहे का? नाही नाही म्हणताय? नाही नाही, फार लांबचा प्रवास करून मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील सगळ्यात शेवटचं गाव आमचं. गावापासून इथपर्यंत 8 तास लागलेत आम्हाला पोहोचायला. त्यामुळे तुमचा थोडासा प्रतिसाद मिळाला तर काही हरकत नाही. नाही बोलताय, बरं ठीक आहे, द्यावा द्यावा. ऐकताय ना तुम्ही? माझा आवाज येतोय तुम्हाला? येतोय ना? हे असं तरी करा. नाही येत असं करा. हो म्हणा. तुम्ही तर पूर्ण पॅक झाला, आम्हाला गरम व्हायला लागले. विठाल विठाल. आता प्रामाणिकपणे सांगा, खरंच एवढी थंडी वाजते का? काय एवढ्या पॅक झाला तुम्ही? वा,
फार गोड अशा पद्धतीचं आयोजन आहे. उपस्थित सर्व श्रोते मायबापही सुंदर अशा पद्धतीनं आहेत. सगळ्यांचंच कौतुक मी सुरुवातीला नाही करत, पण खंडेराय भगवंताची फार मोठी कृपा आहे. चंपाषष्ठीचं निमित्त आहे. खऱ्या अर्थानं मणिमल्लाचा वध करून युद्ध जिंकून, आता आपण अनेक वेळा ऐकलेले सगळ्या भगवंताचे अवतार, सगळ्या देवांचे अवतार हे दृष्टांचा विनाश करण्यासाठी आणि सज्जनांचा उद्धार करण्यासाठी इथपर्यंत झालेला आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः. आपल्याला हे सगळं ज्ञात जरी असलं तरी खंडेरा हा भगवंताचा अवतार फार महत्वपूर्ण आहे, फार महत्वपूर्ण आहे. आणि खंडोबाचं देवस्थान जेजुरी हे आमच्या माहेरच्या जवळच, त्यामुळे खंडेराय भगवंताची आमच्यावरती फार मोठी कृपा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि निश्चितच या चंपाषष्ठीचं निमित्त साधून भगवंताचा केला जाणारा उत्सव हा आपल्या जीवनामध्ये फार मोठी सुख आणि समृद्धी प्राप्त करून देणार आहे. निमित्त कुठलंही असू द्या, भगवंताचं चिंतन चुकता कामा नये. निमित्त कुठलंही असू द्या, कुठलंही असू द्या, पण भगवंताचं कोणत्या ना कोणत्या निमित्तानं सातत्यानं आपल्या मुखात भगवत चिंतन आलंच पाहिजे. कारण इथपासून उद्धारायचंय तर आपल्याला त्याचं निश्चितच चिंतन करावं लागेल. त्याच्याशिवाय उद्धारू शकत नाही. कारण तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. आणि अशा निमित्ताचं औचित्य साधून तुम्ही एवढ्या सुंदर अशा पद्धतीनं उपस्थित राहताय. 9 ते 11चं कीर्तन, थंडीचे दिवस. पण मला वाटतं तुम्ही इथपर्यंत सगळेजण उपस्थित राहिला याच्यामध्ये सुद्धा भगवंताची तुमच्यावरती कृपाच दिसून येते. कारण इथे असा कुणीही बसत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनंत जन्माचं पुण्य प्राप्त केल्यानंतर भगवंताचं चिंतन ऐकण्याचा लाभ मिळतो. लक्षात ठेवा. सांगणं बोलणं तो फार पुढचा भाग, पण ऐकायचं जरी असेल तरी सुद्धा भगवंताचं अनंत जन्माचं पुण्य लागतं. अनंत जन्माचं. जगाची 1000 नावं घेतली परिणाम काहीच नाही, काहीच नाही परिणाम. जगाची 1000दा नावं घेतली परिणाम शून्य. भगवंताचं एक नाव धारण केलं जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. ताकद आहे, ताकद आहे भगवत चिंतनामध्ये. आणि म्हणून हा सोहळा आहे. आणि सुरुवातीलाच पहिला दिवस असल्या कारणानं नंपर अशा पद्धतीनं नामाचं महात्म्य सांगणारा अभंग कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडेजन. जगद्गुरु तुकोबार आहे. नामस्मरणाचं महत्व सांगतात. मुळात महत्व का सांगितलं जातं लक्षात आलं का? महत्व सांगण्याची गरज काय आणि महत्व कोणत्या प्रकारे सांगितलं जातं? एखाद्या गोष्टीचं जर महत्व पटवून द्यायचं असेल तर आपल्याला त्या गोष्टीची तुलना करावी लागते. लक्षात आलं का तुमच्या? एखाद्या गोष्टीचं महत्व जर पटवून द्यायचं असेल तर त्या गोष्टीची तुलना करून द्यावी लागते. ही गोष्ट किती महत्वाची आपल्यासाठी. एक तर तिच्या स्वरूपाचं ज्ञान करून दिलं जातं, नाही तर तिची तुलना करून सांगितलं जातं. जर ऐकणारा त्या अधिकाराचा असेल तर त्याला स्वरूपानं सांगितलं तरी सुद्धा कळतं. म्हणजे साधं त्याचा थोड्याशा स्वरूपाचा आजूबाजूचा उल्लेख केला तरी सुद्धा कळून जातं की त्याचं महत्व काय. पण तुम्हा आम्हासारख्या सामान्य निम्य अधिकारी लोकांना मात्र तिथपर्यंत तुलना करूनच सांगावं लागतं. नामचिंतनाचं महत्व अजून तरी आपल्यापर्यंत कळालं नसेल मग मात्र आपल्याला तुलना करून सांगावं लागेल. तुलना केल्याशिवाय त्या गोष्टीचं महत्व कळत नाही. तुलना केल्यानंतर आपल्याला कळतं. आणि प्रपंचामध्ये तर हे सर्रासपणे चालतं. तुलना करून अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. मी सांगेन तुम्हाला, सण आलेला आहे. कुठला तरी एक सण घ्या. आता नवरात्र झाली, दसरा झाला, दिवाळी झाली, आता संक्रांत येईल. संक्रांतीचा सण आला आणि बायकोनं पुरणपोळीचा स्वयंपाक केला. संक्रांतीच्या सणाला बायकोनं पुरणपोळीचा स्वयंपाक केला. नवरा कामावरून घरी आला आणि घरात आल्याबरोबर त्याला तव्यावरती पुरणपोळी दिसली. घरात पाऊल टाकल्याबरोबर तव्यावरती त्याला गरम पुरणाची पोळी दिसली. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. म्हटलं वा 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 वा, आज काय सुंदर बेत केलाय, पोळ्यांचा स्वयंपाक. हो हो हो, वा वा वा. आणि भूक पण तितकी लागली. वाढ म्हणले जेवायला. हा, बायको म्हणली या या बसा. बायकोनं पाट मांडला, जेवायला ताट मांडलं आणि बाकीचे सगळे पदार्थ वाढले, पण पोळी मात्र वाढली नाही. पोळी तशीच ठेवली. का? गरम गरम वाढली पाहिजे. नवऱ्यानं हात पाय धुतले आणि जेवायला बसला. लक्ष देऊ नये का? जेवायला बसल्यानंतर बायकोनं तव्यातली गरम गरम तूप लावलेली पोळी काढली आणि आहे तशी नवऱ्याच्या ताटात वाढली. बाकी कुठे न ठेवता डायरेक्ट नवऱ्याच्या ताटात मांडली. आणि एवढी गरम गरम चपाती बायको नवऱ्याकडे पाहू लागली. आता जेव्हा एखादा स्वयंपाक आपण नवऱ्यासमोर वाढतो तेव्हा बायकोला सगळ्यात पहिली अपेक्षा काय राहते?
काय राहते? स्वयंपाक. तुम्हाला अनुभव आहे चांगला? चांगले नाही, हे असं असेल तर बरं होतं कीर्तनामध्ये. स्वयंपाक कसा झाला ही विचारण्याची फार मोठी इच्छा आहे. आणि जशी पोळी त्याच्या ताटात पडली तसा बायकोने प्रश्न केला, सांगा ना कशी झाली पोळी? नवरा म्हटला, अगं नुसतं डोळ्यानं पाहून काय चव कळेल, त्याला जिभेला चाखावं लागेल तेव्हा त्याची चव कळेल, डोळ्याला पाहून काय कळेल? थांब जरा, मला पहिला घास तर घेऊ दे मग सांगतो तुला. ठीक आहे. 5 मिनिटं वाट पाहिली. आता एवढी गरम पोळी, हाताने तुकडा मोडावा तर चटके भासतील. बरं हाताला भासतील, मग मुखात घातल्यानंतर तर काय होईल? त्यामुळे नवरा थोडा वाट पाहत होता, गार होतीये थंड होतीये म्हणून थोडा फुकत होता. बायकोनं पुन्हा प्रश्न केला, अहो खा ना पटकन आणि सांगा ना पटकन कशी झाली? अगं बाई धीर धर, गरम पोळी आहे, पटकन खायला गेलो तर जीभ भाजेल माझी, परत काहीच खाता येणार नाही, असं करू नको, थांब जरा 2 मिनिटं दम धर. ठीक आहे. मग नवऱ्यानं त्या ठिकाणी पोळीचा तुकडा मोडला आणि मुखात घालणार परत प्रश्न केला, सांगा ना कशी झाली? अगं आतमध्ये मुखात गेल्याशिवाय त्याची चव कळेल कशी? एवढा कसा तुला धीर धरवेना, सांगतो मी तुला कशी झाली ते, थांब जरा. आणि मग मात्र शेवटी नवऱ्यानं तो पोळीचा घास तोंडात घातला आणि पूर्णपणे खाल्ला. आणि खाल्ल्यानंतर तो घास पोटात जातो ना जातो. आता सांगा कशी झाली? आता सांगा पोळी कशी झाली? आता मात्र नवऱ्याला सांगावं लागेल. नवरा म्हटला, का ग इतकी सुंदर पोळी झाली, वा 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 वा, खूप छान. काय म्हटला? खूपच छान. आता मला प्रामाणिकपणे उत्तर द्या महिला मंडळ, नुसतं खूप छान स्वयंपाक झाला, पोळी झाली एवढं म्हणून समाधान होतं का? नाही म्हणताय? वा वा वा, खरं बोलताय, त्याच्यासाठी धन्यवाद. यांनी नुसतं खूप छान म्हणावं, मग साडी कशी नेसली, सुंदर, काहीतरी आपलं नुसतं छान म्हणून आमचं समाधान होत नाही. असं नाही, खरं खरं सांगा कशी झाली? अगो बाई खरंच सुंदर झाली, सुंदर झाली, छान झाली, अप्रतिम झाली. नाही नाही, एवढ्या पोळीत कळणार नाही, तुम्ही अजून एक पोळी घ्या म्हणजे कळेल कशी झाली. बायकोनं पुन्हा एक गरम गरम पोळी वाढली आणि आता सांगा कशी झाली? अगं 1 खाल्ली काय, 2 खाल्ल्या काय, अजून 5 खाल्ल्या काय? मी सांगतोय तिला, तुला ते खोटं नाही, ती चांगली झाली, छान झाली, त्यामध्ये सुंदर असा सुगंध येतोय चांगल्या, छान पद्धतीनं तू विलायची पूड टाकलेली आहेस, त्यात जायफळ टाकले, सुंदर वास येतोय, सगळं छान आहे, छान झाली. नाही नाही नाही, नीट सांगा कशी झाली? आता मात्र नवऱ्याला राहावे ना, आता मात्र त्याला कळेना काय उत्तर द्यावं. मग नवऱ्यानं विचार केला, हिला असं नाही समजवायचं. त्यानं उत्तर दिलं, का ग माझ्या आईच्या हातची सुद्धा अशी होत नाही तशी झाली. झालं का समाधान? झालं झालं म्हणते. आईच्या हातची सुद्धा होत नाही तशी झाली. तुलना केली की मग प्राप्त झालेला आनंद. कोणतीही गोष्ट घ्या, तुलना केल्याशिवाय आपल्याला जमत नाही. सामान्य अधिकाराला त्या ठिकाणी ते कळत नाही. मग जेव्हा संत एखाद्या गोष्टीचं महत्त्व सांगतात तेव्हा तुलना करून तरी सांगतात, नाही तर स्वरूपाच्या दृष्टीनं तरी सांगतात. मग भगवंताचं चिंतन आपल्या जीवनामध्ये किती परिणाम. मुळात आपण जन्माला आलोय ते कलियुग आहे. जो काळ आणि वेळ प्राप्त झालेला आहे हे कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये जर उद्धारायचं असेल तर तुम्हाला इतर दुसरी साधनं करून जमणार नाही. भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल, साधनात सोपे नाम हे देव, साधनात सोपे नाम हे देव, या शिन
साधनातलं सगळ्यात सोपं साधन जर काही असेल तर ते भगवंताचं चिंतन आहे, भगवत नामस्मरण आहे. आणि हे आपल्याला कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी अशा स्वरूपानं सांगितलेले. मग या अभंगाच्या माध्यमातून संत नाम महात्म्य सांगत असताना नाम काय करू शकतं, आपल्या जीवनामध्ये त्याचा किती मोठा परिणाम असू शकतो. जन्माला आल्यापासून म्हणण्याचा खरं तर उद्देश चुकीचा होईल, पण जसा तो रोग जडला तसा जन्म झालेला आहे. रोगाच्या बापाचा बाप जर कोण असेल तर तो भवरोग आहे. आणि अशा भवरोगाला तोडण्याचं काम जर कोण करत असेल तर ते एकमेव भगवंताचं चिंतन आहे. अभंगाच्या प्रथम चरण. टाळी वाजवा मोकळे मनाने. नाही तिथं उगन नाही तेवढ्या टाळ्या वाजवतील. अमुक अमुक यांचा विजय असो, टाळी. वाह 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 वाह. हरिनामाची टाळी भगवत चिंतनात वाजवायची म्हटल्यानंतर का कंटाळा यावा. मोकळ्या मनानं टाळी वाजवा. तुटे भवरोग. आज कुणी किती म्हणू द्यात, बरीच जण अशी म्हणताना दिसतात, मला कसलं इंजेक्शन नाही, मला कसली गोळी नाही, मला कसलं औषध नाही, मला कसलाच रोग नाही. असं कितीही मोठ्या मनानं सांगावं मला कसलाच रोग नाही तरी तो रोगी. तुम्हाला थंडी नसू द्या, ताप नसू द्या, काही नसू द्या, बीपी नसू द्या, शुगर नसू द्या, पण तरी तुम्ही रोगी. एखादा 70 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला आता इथपर्यंत पोहोचल्यानंतर कळतं एवढी वर्ष आपण रोगीच होतो. कळालं नाही पण आता समजतंय, आता कळतंय आपण रोगीच आहे. पण तो रोग न दिसणार आहे आणि त्याचं नाव भवरोग आहे. त्याचं नाव भवरोग आहे. भवरोग सामान्य सांगते, भवरोग म्हणजे प्रपंचच, भवरोग म्हणजे संसारच, जो फार दुस्तर आहे. इथपर्यंत प्राप्त झालेलं जीवन, मुळात बाकीचे सगळे रोग आणि भवरोग याच्यात जर काय अंतर दाखवायचं असेल तर बाकीचे सगळे रोग जन्माला आल्यानंतर होतात आणि भवरोग झाला की जन्म होतो, एवढं ध्यानात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. बाकीचे सगळे रोग जन्माला आल्यानंतर आहे, देहप्राप्तीनंतर आहेत सगळे रोग. डोकं कधी दुखतं असेल तर असं म्हणू नका.
एका कीर्तनात असं विचारलं, ते म्हणले असतील तर डोकं कधी दुखतं? सामान्य, जन्माला आल्या नंतर. पोट कधी दुखतं? अजूनही तुम्ही हसताय म्हणजे आणखीन काहीतरी उत्तर तुमच्याकडे आहे. दुसऱ्याचं चांगलं झाल्यानंतर असं काही नाही ना. पोट कधी दुखतं? जन्माला आल्यानंतर. बाकीच्या सगळ्या व्याधी जन्मानंतर, बाकीच्या सगळ्या व्याधी जन्मानंतर. पण भवरोग झाला की जन्म आहे, लक्षात ठेवा. भवरोग झाला की जन्म आहे आणि बाकीचं सगळं नंतर आहे. आणि मग मात्र खरी अर्थानं त्याचा इलाज झाला पाहिजे. भवरोग संत फक्त रोग सांगत नाही, तर त्याचं औषध सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवून देतात. आणि मुळात आपल्याला ते औषध कळालं पाहिजे. इतर सगळ्या रोगाच्या व्याधीचा औषध इतर दुसऱ्या मेडिकलमध्ये, दवाखान्यांमध्ये भेटून जाईल, पण या भवरोगाचं औषध मात्र संत विचारांशिवाय आणि भगवत चिंतनाशिवाय प्राप्त होऊच शकत नाही. कारण ब्रह्मरस घेई काढा आणि त्याने पिडा वारेल. जर खरंच आपल्याला वाटत असेल या रोगातून मुक्त व्हावं, तुटे भवरोग, भगवंताचं चिंतन काय करतं तर भवरोगाला तोडतं. संचित क्रियमान भोग, मुळात प्राप्त झालेलं दुःख, प्राप्त झालेलं सुख हे आपल्या प्रारब्ध संचितावरती अवलंबून असतं. भोग तो न घडे संचिता वाचोनी. पण भगवंताच्या नामाची ताकद एवढी मोठी आहे, लक्ष देऊन ऐका बरं का. आपल्या जीवनातलं दुःख नाहीसं करून शाश्वत सुखाची प्राप्ती करून देण्याची ताकद भगवंताच्या नामस्मरणात आहे. नामस्मरणात आहे. काय करू शकतं? नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. पोळी पाषाणाला पाना, पोळी पाषाणाला पाना, पाषाणाला नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे नारायणा, नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे नारायणा, नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे नारायणा, नाम तुझे, नाम जपले वाल्मिकाने. सगळ्यात सुंदर उदाहरण. वाल्याकोळी होता, वाल्याकोळी राक्षसी प्रवृत्तीचा. नामचिंतन काय करतं? एखाद्या राक्षसी वृत्ती असणाऱ्याला साधू महात्मा बनवू शकतं. ही ताकद नामस्मरणाची आहे. ज्यावेळी नामचिंतनाला नारद मुनींनी जेव्हा त्या ठिकाणी नामस्मरण तिथपर्यंत हातात दिलं, रामनाम उच्चारायला सांगितलं, ज्या क्षणाला ते राम नामस्मरण करायला बसले तेव्हा कोणीतरी एखादा पापी माणूस होता, आणि जेव्हा ते राम नामस्मरण करून उठले तेव्हा ते सामान्य जीव नसून ते खऱ्या अर्थानं महात्मा वाल्मिक ऋषी बनले होते. सांगण्याचं तात्पर्य वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी करण्याची ताकद नामस्मरणात आहे. विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थानं ही ताकद जर आपल्याला प्राप्त करायची, आपल्याला नामचिंतन करावं लागेल. सध्याच्या काळात जगाची हजार नावं घेतो आपण, हजार नावं घेतो. बऱ्याचदा अनेक वेळा जगाचं कौतुक करताना माणूस दिसतो, स्वतःच्या स्वार्थाकरिता, प्रापंचिक हिताकरिता, प्रापंचिक हिताकरिता, पद पैसा ऐश्वर्य प्राप्तीकरिता माणूस एकामेकाची स्तुती करतो, जगाची स्तुती करतो. अमुक अमुक यानं माझं चांगलं केलं, अमुक अमुक हे फार चांगले आहेत, अमुक अमुक यांचं चांगलं आहे. जगाची स्तुती करण्यामध्ये आनंद वाटतो. लक्ष देऊन ऐका. जगानं आपल्याला काय दिलं आणि भगवंतानं आपल्याला काय दिलं याचं ज्ञान माणसाला झालं पाहिजे. जगानं जे दिलं ते शाश्वत सुख नाही प्राप्त करू शकत, पण भगवंतानं जे दिलं ते आपल्याला शाश्वत सुखापर्यंत पोहोचू शकतं. जेने हा जीव दिला तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायणा
गाईल गुण जगाचे नाही तयाचे जने हा जीव दिला त्यांना कळते, ज्यांना स्वर कळतोय, ज्यांना ताल कळतोय, ज्यांना स्वरही कळेना तालही कळेना ते उगा असे पात्र नेमकं चाललंय काय. कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो आमचा स्वर चुकला का काय. ते बघतातच असे, ते कीर्तन संपले तरी असेच बघत राहते. काही नाही, ते हसत नाही, बोलत नाही, टाळी नाही, गुणगुण नाही, प्रतिसाद नाही, हा काही फरकच पडत नाही. ते आम्हाला म्हणते तुम्हाला काही कामं नाहीत का. वक्त्याचा भाव जर श्रोत्याच्या ध्यानात आला तर आनंद आहे, किंबहुना गायकाचा, वादकाचा, त्या तालाचा, त्या स्वराचा भाव कळाला तर आनंद आहे. नाही तर श्रोत्यापेक्षा वक्त्याची जास्त फजिती. श्रोत्याची नाही पण वक्त्याची फजिती झाल्याशिवाय राहत नाही. जर तो भाव कळाला नाही, भाव जर तुमच्यापर्यंत पोहोचला नाही तर. नाही तर निम्म्या कीर्तनात एक आजी रडायला लागली, काही नाही, भावपूर्ण वातावरण नाही, काही नाही, मोठमोठ्यानं रडायला लागली. कसं बसं शांत केलं. काय झालं आजी रडायला. कीर्तन झालं आणि झाल्याबरोबर विचारलं झालं काय रडायला, का रडत होत्या. काही उदाहरण नाही, भावपर्शी काही वातावरण नाही, काही नाही, मग कशाला रडला, काय झालं. म्हणजे कीर्तन आवडलं म्हणून रडलात का. आजीला परत हुंदका दाटून आला. नाही हो ताई, मला या कीर्तनातलं काही कळत नाही. म्हटलं बरं झालं, बरं झालं, एका कोपऱ्यातच नेलं. म्हटलं पुढचं विचारू. ताल आवडला, एखादा बोल आवडला म्हणून रडलात का. छे छे असं त्या म्हटल्या. मला तालातलं सुद्धा काही कळत नाही. म्हटलं ठीक आहे, नसेल कळालं, मग एखादा स्वर, एखादी चाल आवडली म्हणून रडलात का. आजी म्हटल्या ताई मला त्या स्वरातलं सुद्धा काही कळत नाही. म्हटलं कीर्तनातलं कळेना, तालातलं कळेना, स्वरातलं कळेना, कीर्तनाला आलाच कशाला. का आलात आणि रडलात का ते सांगा. काय झालं रडायला, का रडलात. आजीला हुंदका दाटून आला, धीर दिला. रडू नका, काय झालं ते सांगा. ताई मी कधीच कीर्तनाला येत नाही. म्हटलं का रडलात ते सांगा. मी कधीच कीर्तनाला येत नाही. गेल्या आठवड्यात माझी बकरी वारली. मला काही समजेना नेमकं कुठे कनेक्शन जोडावं. काय संबंध काय याचा. गेल्या आठवड्यात बकरी वारण्याचा ना आज कीर्तनात रडण्याचा संबंध काय. आजी म्हटली ताई मी कधीच कीर्तनाला येत नाही. गेल्या आठवड्यात माझी फार प्रिय बकरी वारली. जसा हा स्वर माझ्या कानावरती पडला मला माझ्या बकरीचीच आठवण आली. भाव लक्षात आला पाहिजे. जाणीव झाली की आनंद घेता येतो आणि देताही येतो. सेवितो हा रस वाटितो अनेका. घेताही येतो आणि देताही येतो. फक्त तो जाणीव झाली पाहिजे. लक्षात ठेवा, भगवंताचं नामचिंतन हे भवरोग तोडतं. मी आता तुम्हाला सांगितलं की रोग कशा प्रकारे, आणि मुख्यतः इथपर्यंत आपण सगळ्यांना ज्ञात आहे ही रोगाची पद्धत काय. दुःख देण्याची ही स्वभाव आहे.
रोग म्हणजे रुज्ज धातून त्याचा स्वभावच दुःख देण्याचा आहे, वेदना देण्याचा आहे, तोडण्याचा, फोडण्याचा, मोडण्याचा हा स्वभावच त्या धातूचा आहे. त्यामुळे ते आपल्याला जीवनामध्ये दुःख दिल्याशिवाय राहत नाही. आयुष्य गेलं म्हणजे अख्खा जन्म जातो तरी सुद्धा आपल्या लक्षात येत नाही की आपण या भवरोगानं ग्रस्त आहे आणि याचा इलाज कधीतरी केला पाहिजे, याचा विलाज कधीतरी आपण केला पाहिजे आणि यातून सुटका कधीतरी केली पाहिजे. माझं नेहमी म्हणणं आहे, आपल्या पारमार्थिक हिताबद्दल आपल्याला तळमळ असली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये पारमार्थिक हिताबद्दल आपल्याला तळमळ असली पाहिजे. काही लोकांना काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. चांगलं सांगा, वाईट सांगा, काही चांगलं बोला, वाईट बोला, चांगलं काही आध्यात्मिक सांगा, हित सांगा, अहित सांगा, काही नाही. ते म्हणते असं जन्माला यायचं आणि असं मरून जायचं. आम्हालाच म्हणते काय कीर्तन, काय भजन, काय प्रवचन केलं तरी मरायचंय, नाही केलं तरी. पटते का तुम्हाला? काय म्हणले असंही मरण आहे आणि तसंही मरण आहे. म्हटलं तसं नको मरू, असंच मर. का तसं मरावं? अट्टहासानं इथपर्यंत जर हा देह प्राप्त झालेला असेल तर आपण इतर जीवाप्रमाणे का मरावं? काय काय आपल्याला इतर जीवाप्रमाणे का मरावं? आपण दिले इंद्रिय, हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. नासे जीवपण भवरोग, भवरोग संपवतो ऐसे विठोबाचे नाम. लक्ष देऊ नये का? निश्चितच इथपर्यंत आपल्याला जे प्राप्त झालं ते फार मौल्यवान आहे. कदाचित याचं महत्व आपल्या लक्षात येत नसेल. इतर जीवांची या देहाची तुलना जर केली तर आपल्याला जे मिळालं ते भगवत चिंतनाकरिता एवढं सुलभ आहे, एवढं सुलभ आहे. हा, ज्ञानोबा हरिपाठाच्या प्रत्येक अभंगाच्या शेवटी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बाकीचं सगळं बघा पण ही लाईन विसरू नका, ही लाईन सोडू नका. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. का? कारण इतर जीवाला ते ज्ञान नाही जे आपल्याला आहे. पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्या सुलभतेनं भगवंताचं नामस्मरण या मुखानं घेता येईल, या हातानं टाळी वाजवता येईल, या पायानं त्याच्या दारात जाता येईल, या कानानं त्याचं गुण श्रवण करता येईल. इतर जीवाला ते एवढं शक्य आहे. इतर ज्ञानदेव म्हणे हरिमुखे म्हणा, हरिमुखे
पुत्र दुर्लभ विरळा जाणे. लक्ष देऊ नये का? जे प्राप्त झालं ना, याची देही घडे देवाचे, कुणाचे? देवाचे भजन याच देहात घडतं बर का. त्यामुळे व्यर्थ वेळ घालवण्याचं कारण नाही. नामचिंतनाचं महत्व कळालं पाहिजे माणसाला, आणि त्याच्या चिंतनातूनच उद्धार घडणार आहे. दुसरा तिसरा कोणी आपला उद्धार करू शकत नाही, याच्यावरती सुद्धा विश्वास ठेवा. जर वाटत असेल ना कोणी आपला उद्धार करेल, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. अहो संतांनी हा देह प्राप्त करून तर भक्ती केलीच, नामचिंतन केलंच, पण भगवंताजवळ प्रार्थना करत असताना कुठल्याही जन्माला घाल, कुठल्याही योनीला घाल, कोणत्याही योनीत आम्हाला जन्म दे, प्रत्येक योनींमध्ये तुझं चिंतन करू देत, एवढाच लाभ प्राप्त करू दे. प्रत्येक योनीत प्रत्येक जीवात फक्त तुझंच सानिध्य प्राप्त झालं पाहिजे, तुझं नामस्मरण घेता आलं पाहिजे. आम्हाला बाकीचं काही घेणं देणं नाही. एर वाऊगा पसारा, बाकीच्या गोष्टीचं काही घेणं देणं. तुझं नाव आमच्या पर्यंत असेल तर आम्हाला त्या योनीत दुःख प्राप्त करून सुद्धा सुख मिळवता येईल. म्हणजे दुःखाचं परिवर्तन सुखात करता येईल फक्त तुझ्या नामचिंतनाच्या कारणानं. म्हणून संत कोणत्याही योनीत कोणताही जन्म प्राप्त करून भगवंताच्या सेवेलाच लीन होतात. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, याच साठी देवा तुझी चरण सेवा सागावया. हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन. अर्थानं कोणताही जन्म कोणतीही योनी प्राप्त झाली तरी देखील भगवंताचा हरी नाम कीर्तन, संतांचे पूजन, घाली लोटांगण महाद्वारी. सांगण्याचं तात्पर्य प्राप्त झालेला देह, या देहातून भगवंताचं चिंतन करून आपल्याला खऱ्या अर्थानं काय प्राप्त करता येऊ शकतं. नामस्मरण आपल्याला भवरोगाला तोडून, संचिताला तोडून आपल्याला कोणत्या अधिकाराला प्राप्त करू शकतं. तर इथपर्यंत आपल्याला पुन्हा पुन्हा या जन्म मरणाचं दुःख नाहीसं करायचं असेल तर तो अधिकार सुद्धा भगवंताच्या नामचिंतनातच आहे, नामस्मरणातच आहे. काय करू शकतं नामस्मरण? अभंगाच्या
ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम काय करू शकतं? खऱ्या अर्थानं जन्म मरणाची एरझार संपवू शकतं. उच्चारिता खंडे जन्म, खंडे जन्म, अखंड असं जन्म मरणाचं हे रहाट घाट. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, हे सर्वत्र चालू आहे. दानोबाराय सांगतात ना, तरी उधो असतो अफैसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी, कैसे उदय आणि अस्थू अपैसे, हे जन्म मरण तैसे. कशा पद्धतीनं? सूर्याच्या उगवण्या आणि मावळण्याप्रमाणे माणसाचा जन्म आणि मरण हे सुरू आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं. किती वेळा जन्मा यावे, 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 किती वेळा पण जेव्हा जेव्हा जन्माला यावं तेव्हा तेव्हा फजित व्हावं, तेव्हा तेव्हा फजिती नित्य व्हावे फजित. किती वेळा जन्मा यावे, प्रत्येक वेळेला फजिती, प्रत्येक वेळेला. बरं सोपं नाही जन्म मरण जन्म मरण जन्म मरण जन्म मरण. काय सांगू गर्भेची यातना मज भोगिता, नारायणा मांसमळ मूत्रजना तुझं क्षणोक्षणात ध्यात असे. सोपं नाही वाटतं जीवाला, फार आनंद आहे, फार आनंद आहे, फार आनंद आहे, पण तो फक्त बहिरंगानेच. हे सगळं जे काही आनंद स्वरूप सुख स्वरूप वाटतं ते फक्त बहिरंगाने. आता जे काही माणसांना आपल्या सुखा समाधानासाठी जे काही वाढवलेलं प्रस्त आहे हे फक्त बहिरंगाने. अंतरंगात जर तो थोडा विचार केला तर माणूस इतका दुःखी आणि निराश झालेला आहे. इतकी विचित्र अवस्था अंतरंगातून आहे माणसाच्या. फक्त बहिरंग दिसायला माणसाचं सुंदर दिसू लागलेले, पण अंतरंग मात्र माणसाचं निर्मळ राहिलं नाही. बहिरंगानं माणूस चांगला झालेला आहे, पण अंतरंग मात्र माणसाचं फार विचित्र झालेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य भगवत चिंतन आपल्याला या दुःखातून नाहीसं करतं. उच्चारिता खंडे जन्म ऐसे विठोबाचे नाम. सप्तशृंगी मातेचं अधिष्ठान आहे, शक्तिपीठ हे आपल्या सानिध्यामध्ये. आणि मला वाटतं सातत्यानं भक्ती करत असताना, त्या भगवतीची उपासना आराधना करत असताना, कारण खंडेरायासोबत सुद्धा ती पार्वती, ती जगदंबा, ती आहेच, ती देवी सरस्वती आहेच, त्या दुर्गा काली चंडी त्या सगळ्या आहेच. कारण तिची स्वरूप तिची भिन्नता रूपात असेल, पण तिची उपासना करत असताना ती शक्ती मात्र आपल्या सानिध्यात येते. आणि त्या शक्तीची उपासना करत असताना आपलं तन मन सर्व चित्त तिच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तिचं नामस्मरण करत असताना, भगवंताचं नाव घेत असताना, तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घातलेत काही घेणं देणं नाही. तुम्ही कोण आहात, अधिकारी कोणीतरी आहात की पदाधिकारी आहात काही घेणं देणं नाही. तुम्ही कसे दिसताय काही घेणं देणं नाही. तुम्ही कोण कुठून आलात कधी आलात काही घेणं देणं नाही. पण भगवंताचं भगवतीचं नामस्मरण करत असताना तुमच्या अंतःकरणामध्ये भाव कसा याच्याशी घेणं देणं. भाव असेल तर तिच्यापर्यंत हात पोहोचेल. आणि कशी पोहोचली पाहिजे? अंबाबाई माझे अंतःकरणाने तिच्या सानिध्यात जाता आलं पाहिजे.
आवडीनं धरतो तुझे पाय अंबाबाई माझे आई ग आवडीनं धरतो तुझे पाय अंबाबाई माझे आई ग आवडीनं धरतो तुझे पाय अंबाबाई माझे आई ग आवडीनं धरतो तुझे पाय 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 अंबाबाई माझे आई ग आवडीनं धरतो तुझे पाय अंबाबाई माझे आई ग आवडीनं धरतो तुझे पाय अंबाबाई तारी तारी आवडीनं धरतो तुझे पाय अंबाबाई आवडीनं धरतो तुझे पाय आवडीनं धरतो तुझे पाय आवडीनं धरतो तुझे कसं कसं गेलं पाहिजे तिच्या सानिध्यात भगवान खंडेरायाची सेवा करत असताना कसं गेलं पाहिजे त्यांच्या सानिध्यात मी आताच सांगितलं तुम्ही बहिरंगाने कसेही असलात जर वाटत असेल ना पारमार्थिक अधिकार प्राप्त करावा तर त्याच्यासाठी आपल्याला भाव बदलावा लागतो भाव निर्माण करून घ्यावा लागतो इथे प्रारब्धानं कुठेतरी आपल्या संचितानं हे सगळं घडत जाईल आणि परमार्थ चांगला होईल असं होत नाही फार गोड सांगितलंय प्रापंचिक स्थित्यंतर परिवर्तित व्हायची असतील म्हणजे त्या प्रापंचिक स्थित्यंतरासाठी प्रारब्धाची जोड लागते प्रपंचामध्ये जे काही बदल घडतात त्याला प्रारब्ध मानू शकतो आपण प्रारब्धेची जोडे धन आणि प्रारब्धेची वाढी मान प्रापंचिक स्थित्यंतर घडतात तेव्हा प्रारब्धाची जोड धरली चालेल पण पारमार्थिक स्थित्यंतरासाठी प्रयत्नच करावे लागतात कारण प्रयत्नाशिवाय पारमार्थिक स्थित्यंतर म्हणजे बदल घडत नाही तो अधिकार मिळत नाही ते हित साधता येत नाही त्याच्याकरिता सातत्यानं नामचिंतन करावं लागेल सातत्यानं भजन करावं लागेल सातत्यानं भगवंताच्या चरणाशी लीन होऊन राहावं लागेल सातत्यानं त्याच्या ध्यानात असावं लागेल सातत्यानं एकदा पंढरपूरला गेलो एकदा जेजुरीला गेलो एकदा वारी केली होणार नाही कारण जशी आपण पंढरपूरची वारी करतो तशी मल्हारीची सुद्धा वारी नुसती एकदा करून जमणार आहे का माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची अहं वाग्या सोहं वाग्या अहं वाग्या सोहं वाग्या प्रेम नगरवाली अहं वाग्या सोहं वाग्या प्रेम नगरवाली मोकळी करणी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी बोला मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची एकदा करून नाही जमणार सातत्यानं त्याच्या ध्यानात राहावं लागेल आणि मुळात देवाला देव भावाचा भुकीला त्याला तुमच्या धनाची पदाची अपेक्षा नाही तर बानुबाईसाठी एवढ्या वनात राहायला आला नसता हो देव आता खंडेरायाचा हा उत्सव आहे म्हणून सांगते बरं का तो थोडासा पार्श्वभाग त्याला फक्त भाव लागतो अंतःकरणातला भाव जर तुमच्या शुद्ध असेल ना तर तुमच्या घरची चाकरी करायला सुद्धा
तयार आहे ची अनुभूती घेता येईल त्याच्याकरिता सातत्यानं त्याचं चिंतन करत चला, सातत्यानं कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याच्याशी जोडत चला, कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं. तसे विषय आपल्याला त्याच्यापासून तोडायलाच बसलेले, माया आपल्याला त्यापासून तोडायलाच बसलेली, इंद्रिय विषय आपल्याला तिथपासून तोडायलाच बसलेले. या विषया वाचून काही आणि सर्वधारम्य नाही ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा. ज्ञानोबा सांगतात डोळ्याला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला ते सहज पाहत नाही. 2 तास कीर्तनात बसा म्हटलं ते झांबळ्या तरी देतील, एखादा डुकला तरी काढतील, काही ना काहीतरी करत बसतील, त्यांना फार स्थिर राहत नाही. पण एखादा आवडीचा पिक्चर लागू द्या, झुकेगा नाही. आता ते पुढचं तुम्ही म्हणा, नाही नाही आपल्याला ते चांगलं वाटतं, मुखाला एक भगवंताचं नामस्मरण गोड वाटेना. पण एखाद्याला भांडायचं म्हटलं तर अहो गल्लीत रात्रीच्या 2:30 वाजता भांडणं चालू होऊ द्या, ते रात्रीच्या 2:30 वाजता पळत जाते कीर्तनाला नाही भांडणं ऐकायला. का या विषया वाचून काही अनेक सर्व थारम्य नाही. हे विषय हे इंद्रियांना ओढून घेत असतात आपल्याकडे. पण आपल्याला सातत्यानं हा प्रयत्न करायचा आहे. बाबा आपण शेतकरी आहोत, शेतामध्ये बी पेरावं लागतं का मनाने उगवतं? पेरावंच लागतं ना, पेरावं लागतं. आणि शेतामध्ये पिकाच्या सोबत गवतही येतं, पण गवताला पेरावं लागतं का मनाने उगवतं? मनाने उगवतं. बरं जे आपण पिकासाठी खत पाणी द्यावं लागतं का नाही दिलं तरी ते चांगलं उगवेल? खत पाणी द्यावं लागतं. चांगलं पीक येण्यासाठी खत पाणी घालावं लागतं, मशागत करावी लागते, प्रयत्न करावे लागतात. आणि गवताला वाढायचं असेल तर त्याला खत पाणी द्यावं लागेल का? हा नाही लावत. अहो तुम्ही खत पाणी देऊ नका, मशागत करू नका, त्याच्याकडे लक्ष द्या अगर देऊ नका, पण पेरलेल्या पिकापेक्षा सुद्धा ते जोमानं उगवतं. माझा शब्द कळाला का तुम्हाला? चांगल्यासाठी प्रयत्न करावे लागतात, चांगल्यासाठी मशागत करावी लागते. वाईटाला उगवायलाही वेळ लागत नाही आणि वाईटाला वाढायलाही वेळ लागत नाही. वाईट जोमान येतं, वाईट विचार जोमान पसरतात. सध्याच्या काळात इतकी वाईट प्रवृत्ती माणसाची झालेली आहे, नव्यानं सांगायला नको. मालेगावमध्ये झालेलं प्रकरण सगळ्यांच्या ध्यानात असेल. आणि बाबा तुम्ही साईडला गेले तरी चालतील. विठ्ठल विठ्ठल चला इकडे लक्ष द्या. सवय आपल्या आज समाजामध्ये ही जी विचित्र प्रवृत्ती माणसाची झालेली आहे, आज कुठे ना कुठेतरी या गोष्टीचा फार मोठा समाजाला बोध उपदेश करणं फार महत्वाचं झालेलं आहे. कारण बाकीचा सगळा परमार्थ आपल्या समोर मांडला जाईल आणि या विचारासरणीचं जर खऱ्या अर्थानं जर बीज वाढत असेल तर मात्र या परमार्थाचा उपयोग नाही. आज समाजातली प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगी सुरक्षित कशी राहील, आज प्रत्येक वडीलधाऱ्या माणसाला, माझ्या समन्वयीन इथपर्यंत भगिनी उपस्थित आहेत, आतापर्यंत पप्पाच्या परी म्हणून वाढला असताल, पण माझी विनंती आहे इथून पुढे पप्पाची परी म्हणून न वाढता, इथून पुढे पप्पाची परी म्हणून न जगता छत्रपती शिवरायांची शिवकन्या म्हणून प्रत्येक पोरीला जगता आलं पाहिजे. पालकांना माझी विनंती आहे, आज लहान वयापासूनच आपल्या पोरीला खऱ्या अर्थानं आत्मसंरक्षणाचे धडे देता आले पाहिजेत. आपण मशीनचा क्लास लावू, पार्लरचा क्लास लावू, इतर मोठ्या कोणत्या तरी शिक्षण पद्धतीचा क्लास लावू, पण पोरीला स्वतःच्या संरक्षणाकरिता बॉक्सिंगचा क्लास प्रत्येकानं आपल्या आई बापानं प्रत्येक पोरीला शिकवावा. कारण स्वतःच आत्मनिर्भर आज मुलगी झाली पाहिजे प्रत्येकाला. आणि कुठे ना कुठेतरी ही जी विचारधारा पसरत चाललेली, ही जी प्रवृत्ती घाण वाढत चाललेली आहे, ती थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कठोरात कठोर शिक्षा तर समाजानं दिलीच पाहिजे. मुळात सरकारवरती फार मोठी याची जबाबदारी आहे, सरकारकडून फार मोठी अपेक्षा आहे. अशा घटना ज्यावेळी घडत असतात त्यावेळी कुठल्याच गोष्टीची वाट न बघता, कायदा बाकीच्या काही गोष्टी न बघता जागच्या जागी त्या ठिकाणी शिक्षा देता आली पाहिजे की परत कुणी तिथपर्यंत या लेकीकडे वाकडी नजर करून पाहणार नाही. अशी धमक कुणाची झाली नाही पाहिजे, अशी ताकद कुणाची झाली नाही पाहिजे. का
कुणास ठाऊक इथे दोष खऱ्या अर्थाने इथपर्यंत मुलीला का दिला जातो? माझी विनंती असेल प्रत्येक स्त्रीनं आईनं आज मुलींकडे फार लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या मुलींकडे संस्कार देत असताना 4 शिक्षणाच्या पद्धती कमी जातील तिच्याकडे. नाही मोठा अधिकार प्राप्त केला, नाही मोठं धन प्राप्त करता आलं, हरकत नाही, पण खऱ्या अर्थानं आपली संस्कृती आणि संस्कार शिकवल्यापासून राहू नका. तिला संस्कार आणि खऱ्या अर्थानं संस्कृतीचं ज्ञान द्या, कारण हे फार महत्वाचं आहे सध्याच्या काळात. आपण कोणत्या महाराष्ट्रात जगतोय याचं भान असू द्या. कोणत्या महाराष्ट्रात जगतोय, कोणत्या मातीत जगतोय. ही सामान्य माती नाहीये, ही साधारण माती नाहीये. या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज घडलेले आहेत. याच महाराष्ट्राच्या मातीत रवलेली पहार काढून गुलामगिरीच्या छाताडावरती वार करणाऱ्या जिजाऊ मासाहेबांच्या लेकी होत आपण एवढं ध्यानात ठेवा. एका हातामध्ये शिवपिंड घेऊन दुसऱ्या हातात तलवार घेऊन धर्मरक्षा करणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांच्या लेकी आहोत आपण लक्षात ठेवा. स्त्री शिक्षणाचं साधन हातामध्ये घेऊन प्रत्येक मुलीसाठी शिक्षणाची दारं उघडी करणाऱ्या सावित्रीबाई फुलेंच्या लेकी आहोत आपण. रण मैदानामध्ये झाशीची राणी लढणारी, आज झाशीच्या राणीचाही जयंती आहे. रण मैदानामध्ये मर्दानी वृत्तीनं लढणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या लेकी होत आपण. याचा विसर का कुणास ठाऊक पडला? माझी विनंती असेल प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मुलीला, छत्रपती शिवाजी महाराजांनी आज हे स्वराज्य उभा केलं स्त्री रक्षणासाठी. इथपर्यंत तुमच्या आमच्या रक्षणाकरिता हे स्वराज्य उभा राहिलं. नाही पाहावलं जिजाऊ मासाहेबांना आणि तळपली ती तलवार. ज्यावेळी शिवाजी महाराजांना पकडण्याचा कट रचला जात होता, आदिलशहाची आई बडी बेगम यांनी तबकेमध्ये पैजेचा विडा मांडलेला आणि तो विडा कोण उचलणार याची चर्चा चालू असताना त्या दरबारामध्ये एक बलाढ्याचा शरीराचा तो अफजल खान उभा राहिला. अफजल खान उभा राहिला आणि तबकेत मांडलेला पैजेचा विडा अफजल खानानं उचलला आणि छत्रपती शिवरायांना मारण्याचा विडा घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी अफजल खान हजारोंची फौज घेऊन महाराष्ट्राच्या दिशेनं वार करून आला. हजारोंच्या दिशेनं तो चाल करून आला. ज्यावेळी महाराष्ट्रात उतरणार तेव्हा अफजल खानाच्या ध्यानात आलं, हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे. आणि या राजाला जर ताकद कोण देत असेल तर दुसरी तिसरी कोण नाही, तर या महाराष्ट्राची स्त्री शक्ती, ती आदिशक्ती, ती तुळजा भवानी या शिवाजी राजाला ताकद देते. मी स्त्री शक्ती सांगण्याचा प्रयत्न करते, किती मोठी ताकद असेल. ज्यावेळी अफजल खानाला कळालं की ती तुळजापूरची भवानी आई शिवाजी महाराजांना फार मोठा आशीर्वाद प्राप्त करून देते, मग तिकडे जाण्याआधी तिलाच फोडून निघाल अफजल खान तुळजापुराकडे. तुळजापुराच्या दिशेने अफजल खान निघाला. हजारोंची फौज आहे पाठीमागे. आणि ज्यावेळी अफजल खान तुळजापुरात पोहोचला त्यावेळी तुळजापुरात देवीच्या नावाचा गोंधळ चालू होता आणि देवीचा संबळ वाजत होता. छत्रपती शिवाजी राजांना मारण्यासाठी आलेला अफजल खान तुळजापुराच्या दिशेने बोला. मंदिर फोडायची, देवदेवी फोडायची. तुळजापुरात आला आणि देवीचा गोंधळ चालू होता. उदेगा अंबाबाई माझे तुळजापूरचे आई, उदेगा अंबाबाई माझे तुळजापूरचे आई, उदेगा अंबाबाई माझे तुळजापूरचे आई, उदेगा अंबाबाई माझे तुळजापूरचे आई. देवीच्या नावाचा गोंधळ खानाच्या कानावरती बलाढ्य सैन्य घेऊन आलेला खान आता मात्र घाम फुटला. सोपी नव्हती ताकद. उदेगा अंबाबाई माझे तुळजापूरचे आई, उदेगा अंबाबाई माझे तुळजापूरचे आई, उदेगा अंबाबाई माझे तुळजापूरचे आई, उदेगा अंबाबाई माझे तुळजापूरचे आई. कोल्हापूरची महालक्ष्मी गोंधळाला यावं, कोल्हापूरची महालक्ष्मी गोंधळाला यावं, वनीची आई संत शृंगी गोंधळाला यावं, वनीची आई संत शृंगी
झालं देवी दैवतांच्या मूर्ती फोडत निघाला खाड. आया बहिणींचा अब्रू लुटत होता खाड. अरे नाही पाहवला माझा राजाला, घेतली तलवार हातात आणि खऱ्या अर्थानं अफजल खानाचा वध केला. वाघ नख्यानं कोथळा फाडला. फार काही सांगण्यापेक्षा स्त्री रक्षणासाठी राजा उभा राहिला. आज राजांचे मावळे म्हणून जगणारे आपण सगळेजण प्रत्येकानं स्त्री रक्षणासाठी आज एक पाऊल पुढे घेऊन खरी अर्थानं उभा राहिलं पाहिजे. कारण आपला परमार्थ कधी पूर्णत्वाला जाईल, जेव्हा समाजातली ती प्रत्येक स्त्री सुरक्षित राहील, जेव्हा स्त्री भ्रूण हत्येसारखा महापाप त्या ठिकाणी बंद होईल, जेव्हा भ्रूण हत्येसारखं पाप बंद होईल, जेव्हा गोहत्येसारखं पाप बंद होईल, जेव्हा आई वडिलांसाठीचे वृद्धाश्रम बंद होतील, तेव्हा आपला परमार्थ पूर्णत्वाला जाईल. या विचाराचं अनुकरण प्रत्येकाच्या मनामध्ये झालं पाहिजे. कारण विचारा वाचून न पाहिजे समाधान इथपर्यंत झालं तर तो परमार्थ पूर्णत्वाला जाईल. आणि त्याच्या वाढीकरिता नामचिंतनाची गरज आहे. कारण नामस्मरणाशिवाय ते विचार आपल्यामध्ये येणार नाहीत. त्यामुळे सातत्यानं नामचिंतनाचे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. निश्चित इथपर्यंत भवरोगाला तोडून जन्म मरणाची एरझार संपवून आपल्या जन्मातलं त्रिभेद तापाचं दुःख सुद्धा नाहीसं करण्याचं काम हे भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. कसं भगवंताचं नाव मी सरळ घेते. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात पाप राहत नाही मनामध्ये, पाप राहत नाही. किती राहत नाही, किती पाप राहत नाही, जेवढं असेल तेवढं पाप नाहीसं होतं. किती, जेवढं असेल तेवढं पाप नाहीसं होतं. मी साधं सरळ सांगून पुढे जाते. शेतामध्ये गवत गोळा केलं, आपल्याकडे भात पेरणी, भात चालू आहे ना, भात राहतो ना, आणि भात काढण्यानंतर ते सगळं भाताचं जे राहिलेलं असतं काय म्हणतात त्याला, साळ, नाही पाठीमागे राहतं ते गवतच, पेंड्या, हा साळीच्या पेंड्या, बरोबर आहे ना. अच्छा. आणि मग मात्र त्या सगळं पेंड्या एकत्र कराव्या लागतात, त्या बांधाव्या लागतात आणि मग त्याची रचावं लागतं, बरोबर आहे ना. इकडे करतात का, आमच्या भागात करतात, असं रचून ठेवलं जातं ते. पेंड्या 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 रचल्या जातात. हा काय म्हणतात, सुडी, 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 भागाभागाची वेगळी भाषा. चला सुडी, बरं ठीक आहे. सुडी ती रचली जाते आणि त्या ठिकाणी निश्चितच आपल्याला एवढा मोठा पेंढे आहे आणि आपल्या शेजारच्या शेतातल्या निघालेले आहेत आणि मग मात्र आपल्याला कोणाला देखावलं नाही आणि मग पेंढ्या जाळायच्या म्हटल्यानंतर 100 पेंढ्यांचा ढीग आहे. 100 पेंढ्यांना जाळायचं असेल तर किती काडीपिट्या लागतील हो? एक काडीपेटी, एकच काडी. बरं ठीक आहे, त्याच जागी आपण 200 पेंढ्या करूयात. 200 पेंढ्या जाळायच्या असतील तर गणित थोडंसं करा ना. 100 पेंढ्याला जर एक काडी लागत असेल तर 200 पेंढ्यांना 2 काड्या तरी लागल्या पाहिजेत ना. एकात भागेल? कधी अनुभव नाही. अनुभवाची काही गरज नाही, आपल्या सगळ्यांना या गोष्टी ज्ञात आहेत. 200 पेंढ्या असू द्यात, नाही तर 400 पेंढ्या असू द्यात, नाही तर अजून 500 पेंढ्या असू द्यात, किती पेंढ्या असू द्यात, जाळायच्या असतील ना, गवताच्या पेंढ्या असतील, जाळायच्या असतील ना, तर एक काडी लावली 1000 पेंढ्यांचा ढीग सुद्धा एका क्षणात नाहीसं करू शकतं. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. लक्षात आलं का? 1000 पेंढ्यांचा जाळण्याची ताकद एका काडीपिटी येत, एका काडीमध्ये. तसं अनंत जन्माचं पाप नाहीसं करण्याची ताकद भगवंताच्या एका नामस्मरणात आहे. एकदा नामचिंतन करा, एकदा भजन करा, हजारो जन्मांचं पाप नाहीसं होऊ शकतं. फक्त ते भजन अंतःकरणानं केलं गेलं पाहिजे. हा नाही तर एका बाजूला नाव घेताय, दुसऱ्या बाजूला काहीतरी पाहताय, उगाच काहीतरी चालू आहे, काहीतरी उगाच काही करण्यात अर्थ नाही. का अंतःकरणानं आपल्याला त्याचं नामस्मरण करता आलं पाहिजे. आणि अशा स्वरूपाचं भजन झालं वसो न शके पाप. जाय त्रिविध तो ताप, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक, 3 प्रकारचे ताप आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला भोगावे लागतात. पण या सगळ्या तापातून मुक्तता करण्याचं काम ऐसे विठोबाचे नाम. मग त्याकरिता काय करा, हाताने टाळी, मुखाने भजन. विठोबा रखुमाई, पोटासाठी गरजेचं राहतं भोजन आणि मनासाठी गरजेचं असतं भजन. त्यामुळे भजन आणि भोजन यामध्ये सात्विकता ठेवा, तरच दोन्ही पचतात, नाही तर पचत नाही भजनही भोजनही.
हां, चांगलं असं भजन आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे. सेवाभाव आपल्या अंतःकरणामध्ये राहिला पाहिजे. कोणत्याही स्वरूपानं तुम्ही परमात्म्याशी लीन व्हा, कोणत्याही स्वरूपानं. मग कुणाची सेवा करून, कुणाची सेवा करून, निसर्गाची, मातीची, गोमातेची, आई वडिलांची, कोणत्याही स्वरूपानं, कोणत्याही रूपानं तुम्ही त्याची सेवा करा, पण सेवा करा. सेवाभाव अंतःकरणामध्ये ठेवा. कारण जेव्हा सेवेशी आपण चालत राहतो ना, त्यावेळी बाकीच्या विषयांना आपल्याला जागा राहत नाही बरं का. सेवा अंतःकरणामध्ये ठेवा, बाकीचे विषय नका ठेवा. सेवा अंतःकरणामध्ये राहिली पाहिजे माणसाच्या. सेवा ठेवा. मी स्वतः गोसेवक आहे. आज खऱ्या अर्थानं इथपर्यंत उपस्थित राहते. सकाळी एक सेवा करून इथपर्यंत ही दुसरी सेवा आहे. 8 तासाचा प्रवास आहे. पण इथं उभा राहिल्यानंतर, म्हणजे इथं येऊन सुद्धा 2 तास उभा राहून सांगण्याची, बोलण्याची ताकद जर कुठून निर्माण होते ना, ती गोमातेच्या सेवेची पुण्य आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे. जातिवंत खिलार गाई, जातिवंत मोठ्या मापाचे खिलार वळू बैल त्यांची सेवा करतोय. आज माझी विनंती आहे प्रत्येकाला, लाखोंच्या संख्येनं गोमाता मरते, काय फरक पडतो कोणाला? काही नाही फरक पडत. पण माझी विनंती आहे, जेवढं महत्त्व आपल्या जीवनात आपल्या आईचं आहे, तितकंच महत्त्व आपल्या जीवनात आपल्या गायीचंही असलं पाहिजे. कारण गायी ही आपल्या जीवनातली दुसरी आई आहे. आई सध्याच्या काळात आईलाच वाचवण्याचा फार मोठा प्रयत्न आम्ही करतोय. कारण आईच आता घरात राहिली नाही तर गाई आणणार कुठून? गाईचं फार लांब. पण आईच आता माणसाच्या जवळ राहत नाही. व्यवसाय धंद्याच्या निमित्तानं माणूस बाहेर पडला, आईबाप गावाला राहतात, आणि दिवसाचा 5 मिनिटं वेळ सुद्धा आज मुलांना आई वडिलांशी बोलायला राहिलेला नाही. माझी विनंती एकच आहे, तुम्ही कोणत्याही ठिकाणी राहा, तुम्ही कोणतंही काम करा, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, तुम्ही किती मोठा अधिकार प्राप्त केलेला असाल, दिवसाचे 5 मिनिटं जर आपल्याकडे आई वडील असतील ना, दिवसाचे 5 मिनिटं आपल्या आई वडिलांना द्या. कारण त्या म्हाताऱ्या आईबापाला तुमच्या धनापेक्षा, तुमच्या पदापेक्षा, तुमच्या श्रीमंतीपेक्षा, तुमच्या आपुलकीच्या 2 शब्दांची फार मोठी अपेक्षा आहे. आज दिवसाचे 10 मिनिटं तरी मुलगा आपल्याशी बोलतो का? प्रामाणिकपणे सांगा. दिवसाचे किती तास मुलं आपल्याशी बोलतात? जगाशी हजार वेळा बोलतील, अनेक तासोन-तास बोलतील, पण आई वडिलांशी बोलायला कितपत वेळ आहे? वेळ नाही राहिला. निघून गेल्यानंतर मात्र किंमत कळते. मग मात्र दशक्रिया विधीला आम्हाला सांगितलं जातं, ताई आईवरती बोला बरं का. अहो काय आता आईवरती बोला? वेळ होती, तुझ्याजवळ होती तोपर्यंत बोलला नाही, आता काय आईवरती बोला? ताई वडिलांवरती बोला बरं का. अरे काय बोलायचं वडिलांवरती? आता काय किंमत कळते त्यांची? एका दशक्रियेला गेलो, मुलं रडतायत, मुली रडतायत, सुना रडतायत. म्हटलं का रडताय? मला माहित होतं ती परिस्थिती त्यांची. का रडताय? ताई आई गेली आमची, आई गेली. म्हटलं शेवटी कधी ना कधीतरी जाणारच. आजारी होत्या, जन्मजया मृत्यूतया, कधीतरी जाणार, नका रडू. ताई आई गेली याचं दुःख आहे, पण त्याच्याही पेक्षा जास्त ती होती तोपर्यंत तिच्याशी कधीच नीट बोलता आलं नाही याचं दुःख जास्त आहे. याचं दुःख जास्त आहे. कधीच तिच्याशी नीट वागता आलं नाही याचं दुःख जास्त आहे. म्हटलं का रे दादा, दिवसाचे 10 वेळा फोन करायची, एकही फोन उचलायचो नाही, एकही फोन उचलायचो नाही. जेवलास का, झोपलास का, बरा आहेस का, 3-3 वेळा तेच विचारायचं. वैताग यायचा. मी काय लहान आहे का आता? म्हटलं आता बरं असेल तुला, आई नाही, फोन नाही, कसली कटकट नाही. 10 दिवशी हृदयाचा हुंदका फुटला आणि पुराणं उत्तर दिलं, ताई आज कळतंय, हजारो नंबर सेव्ह मोबाईलमध्ये आणि हजारो माणसांचे फोन दिवसाचे येतात हो, पण एकही फोन मी पोटभर जेवलोय का हे विचारण्यासाठी नाही येत. एकही फोन मी बरा आहे का हे विचारण्यासाठी नाही येत. आज माझ्या लक्षात येतं, दिवाळीचा सण आला काय आणि गेला काय, काही फरक नाही पडला हो. तिच्या हातचा पुरणपोळीचा, तिच्या हातचा स्वयंपाक, तिच्या हातचा फराळ नाही खायला भेटत. आई गेली त्या दिवसापासून जीवनातलं सगळ्यात मोठं प्रेम निघून गेलं. नंतर कळतं बरं का, नंतर कळतं. हा, तिच्या फोटोकडे पाहून रडू येतं आणि मग मात्र खरी अर्थानं दुःख. नाही ग, झोप लागत आता तुझ्याशिवाय. आज डोळे भरून येतात. आहे तोपर्यंत किंमत जाणार प्रत्येक गोष्टीची, गोमातेची, आई वडिलांची, निसर्गाची, प्रत्येक गोष्टीची आहे तोपर्यंत किंमत जाणार. आणि आहे तोपर्यंत त्यांची चांगली सेवा करा. भगवत चिंतनातून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सुंदर अशा पद्धतीनं श्री खंडेराय भगवंताचा केला जाणारा हा उत्सव चंपाषष्ठी फार मोठ्या भव्य स्वरूपामध्ये महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक ठिकाणी त्या ठिकाणी केला जातो. आणि खंडेराय भगवंताचं असू द्या खंडेराय भगवंताचं फार मोठं अधिष्ठान या ठिकाणी आपल्या वणी गावामध्ये आहे. आणि फार अशी सुंदर अशी भव्य स्वरूपानं तुम्ही त्याची सेवा करत आहात. आनंद या गोष्टीचा. या ठिकाणी आयोजक खंडेराव, सर्व मित्रमंडळ, एकदा जोरदार थाळी वाजवा. खंडेराव महाराज वाजवा निवांत वाजवा, मोठ्यानं वाजवा, वाजवून घ्या ना, टाळे वाजवा ना. झालं ना आता. गोड अशा पद्धतीनं उत्कृष्ट अशी गायनाची साथ इथपर्यंत ज्यांनी दिली आदरणीय हरिभक्तीपरायण चंद्रकांत महाराज वरोड, एकदा यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. गोड अशा पद्धतीची साथ चंद्रकांत महाराजांनी प्राप्त केली. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण योगेशजी महाराज बदाने यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड अशा पद्धतीनं सुरांची साथ या ठिकाणी दिली. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण गुलाब महाराज असतील, यांचंही खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद. फार सुंदर अशी या ठिकाणी सुरांची साथ प्राप्त केली. त्याचबरोबर या ठिकाणी सुंदर अशी मृदुंगाची साथ ज्यांनी प्राप्त केली. आणि खरंच ज्यांच्या बोटातच मला वाटतं जादू आहे असे आदरणीय कृष्णा महाराज भोसले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. वा गोड अशी मृदुंगाची साथ महाराजांनी दिली. आणि खरंच जे पोषक आहे, मुळात पोषक वातावरण आणणं आणि पोषकतेनं इथपर्यंत वादन करणं हे फार महत्त्वाचं राहिलंय आता. त्यामुळे खऱ्या अर्थानं हे पोषण वादन फार गोड अशा पद्धतीनं तुम्ही दिलं, मनापासून धन्यवाद. माझंही माहेरचं आडनाव भोसले बरं का. त्याचबरोबर ही सर्व वारकरी टाळकरी मंडळी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड अशी सर्वांनी टाळांची साथ या ठिकाणी प्राप्त केलीत, मनापासून धन्यवाद. दोन्ही तिन्ही चोपदार बाबा असतील, विनेकरी महाराज तुमचंही द्यावे तितके धन्यवाद कमीच पडतील. मनापासून या ठिकाणी धन्यवाद. एकदा जोरदार टाळी वाजवा विनेकरी महाराजांसाठी सुद्धा. हार्मोनियमची सुरांची सुंदर अशी साथ आदरणीय तिसगाववरून इथपर्यंत प्राप्त झालेले आमचे अंबादास महाराज असतील, मनापासून धन्यवाद. सुंदर अशी हार्मोनियमची सुरांची साथ या ठिकाणी प्राप्त केली, तुमचं मनापासून धन्यवाद. आणि सातत्यानं बहिणीच्या अंतकरणानं ज्यांचं आमच्यावरती प्रेम आहे आणि गोड अशा पद्धतीनं आज सप्तशृंगी मातेचं दर्शन ज्यांच्या योगामुळे आम्हाला सहजतेनं प्राप्त झालं, आमचे आदरणीय अविनाश भाऊ डगे असतील, मनापासून धन्यवाद. भाऊ तुमचंही फार अट्टहास असतो तुमचा इथपर्यंत आल्यानंतर भेट घेण्याचा. आणि खरंच आदरणीय रामजी बाबा साळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा तुमचंही मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यात शेवट म्हणजे मोठ्याचे आभार शेवटच मानले जातात, म्हणून एकदा साऊंड सिस्टीमसाठी जोरदार टाळी वाजवा. फार गोड अशी वारकरी साऊंड सिस्टीम ओतूर मनापासून धन्यवाद. दादा द्यावे तितके ना का ते समोर झालं आता, द्यावे तितके धन्यवाद कमी पडतील, कारण शेकडो बटन आहेत तिथे. शेकडो बटनांमध्ये असं काय फिरवल्यानंतर इथे फार चांगला आवाज निर्माण होईल, हे फार मोठं ज्ञान आहे. आणि मला वाटतं हा सुद्धा एक भगवंताच्या सेवेचा भाग आहे आणि भगवंतानं ते फार चांगलं ज्ञान तुम्हाला प्राप्त करून दिले. दादा फार मनापासून या ठिकाणी धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी विठूचा सोहळा कॅमेरामॅन दादा यूट्यूब चॅनेल आहे आणि हे कार्यक्रमाचं चित्रीकरण झालेलं आहे, मनापासून धन्यवाद दादा. या ठिकाणी तुमचंही मनापासून धन्यवाद. उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते आणि श्री खंडेराय भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री सप्तशृंगी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री निवृत्तीनाथांच्या चरणी नतमस्तक होते. नाशिक जिल्हा हा फार पवित्र पावन जिल्हा आहे. इथे किती कौतुकाची म्हणजे शब्द टाकावेत कळत नाही, कारण एवढ्या महात्म्यांच्या संतांच्या भगवंताच्या पदानं स्पर्श झालेली ही पुनीत पावन भूमी आहे. आणि एवढ्या पवित्र भूमीमध्ये तुम्ही जगताय याच्यासाठी तुमचे एकदा धन्यवाद. फार मनापासून आभार मानते. सर्वांनी कानं बांधून स्वेटर घालून आले आणि थंडीमध्ये एवढी कुडकुडत बसले, 2 तास बसले. तुमचंही मनापासून बाबा. तुम्हाला उभं राहता येत नाही, पण आदर आणि खऱ्या अर्थानं भगवंताच्या नामचिंतनाची एवढी ओढ की तुम्ही इथपर्यंत खुर्चीवरती बसून का होईना पण टाळ साथ केलीत, मनापासून या ठिकाणी तुमचेही धन्यवाद. आणि त्याचबरोबर आजच्या कीर्तनरूपी सेवेचं सौजन्य आदरणीय खऱ्या अर्थानं आपल्या दिंडोरी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत आप्पा कड, मनापासून एकदा धन्यवाद. पहिल्यांदाच भेट होतीये, ओळख होतीये, अजून 1-2दा ओळख झाली म्हणजे काही हरकत नाही.
विनोदाचा भाग नाही, पण खऱ्या अर्थानं खूप चांगली मंडळी प्राप्त झालीत, चांगला स्वभाव, चांगली मनमिळावू माणसं प्राप्त झालीत. नाही तर महाराज आले काय आणि गेले काय, काही फरक पडत नाही. नाही नाही असं म्हणू नका. आले ते देव झाले, नाही आले महादेव झाले, घरी झोपले ते ब्रह्मदेव झाले. उद्या सकाळ उठल्यावर सांगा महाराज आभार मानून गेले असं म्हणू नका. हो पुढच्या प्रवासाला गेले. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, लवकरात लवकर आपला परमार्थ पूर्णत्वाला न्या. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं नाम प्रतिपादन करत असताना ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. जन्माचा खंड पडून खऱ्या अर्थानं आपल्या दुःखाची निवृत्ती होतेच, परंतु खऱ्या अर्थानं जन्माला दुःखाला कारणीभूत असलेली माया, या मायेला सुद्धा दासी बनवण्याचं काम कोण करत असेल तर ते नामचिंतन करतं अभंगाच्या शेवटच्या चरणी.
क्या बात